कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, साखर, मीठ, मिरची, त्यानंतर ओलं खोबरं किसलेलं, पापड भाजलेले 4 पापड घेतलेले आहेत, त्यानंतर जाडे पोहे भाजून घेतलेले आहेत। फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग अशी फोडणी करायची आणि त्यानंतर हे सर्व काही जिन्नस एकत्र करायचे, त्यामध्ये केलेली फोडणी ओतायची आणि व्यवस्थित मिक्स करून हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। तर आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी हे दडपे पोहे केलेले आहेत। आपणास कसे वाटले ते मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपण वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार। दडपे पोहे तयार झालेले आहेत। धन्यवाद।